नमस्कार, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, हा आहे तयार ब्लाऊज. म्हणजे हा कस्टमरचा ब्लाऊज शिवून दिलेला होता. त्यांना डिझाईन नको होती, पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, लेस आणून दिलेली आहे आणि आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर तुमच्याकडेही जर असा ब्लाऊज आला तर ब्लाऊज न उसवता, ब्लाऊज कुठल्याही प्रकारे म्हणजे न इथून शोल्डरमध्ये उसवता, न ओपन करता आहे असाच गळ्यावरती तुम्ही नक्की डिझाईन बनवू शकता. तर कशा पद्धतीनं, तर चला मी दाखवते. तर ही बघू शकता, ही लेस त्यांनी आणून दिलेली आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला छान अशी डिझाईन त्यांनी बनवायला सांगितलेली आहे. आणि मी बघू शकता मार्किंग करून घेतलेलं आहे चॉकनं, आपल्याला कशी डिझाईन बनवायची आहे लेसपासून, आणि नंतर आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथं दोन असे छान म्हणजे ज्या पाकळ्या असतात ना, त्या तयार करून घ्यायच्या आहेत लेसपासून, आणि नंतर आपल्याला साईडनं लेस लावायची आहे. तर हे बघू शकता, मी अशी एवढ्या इंचाचे, एवढं म्हणजे जवळजवळ एक 5-5 इंचाचे अशी मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत लेसच्या, आणि त्याच्यापासून आपण आता पाकळी तयार करणार आहोत, डिझाईन तयार करणार आहोत. तर बघू शकता, ही अशी व्यवस्थित अशी करून घ्या, होल्ड ह्याला क्रॉसमध्ये, हे असा आकार येणं गरजेचं आहे त्याचा. आणि ते काय करायचं आहे, आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे असं साईडला, आणि त्याच्यावरून आपली लेस येणार आहे. म्हणजे त्यांनी कॉर्नरला असं डिझाईन तयार करायला सांगितले, म्हणजे साईड डिझाईन तयार करा म्हणजे, मध्यभागी नको. तर आता आपण इथे अशी व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत ह्या डिझाईनला. तसंच आपण साईडला हे दुसरं पण जोडून घेणार आहोत. तर बघू शकता, ह्या दोन जे आपण ट्रायंगल तयार केलेले होते ना, तर हे अशा पद्धतीने झालेले आहेत, मी लावून घेतलेले आहेत बघू शकता. आणि आता त्याच्यावरून आपल्याला राऊंडमध्ये लेस लावून घ्यायची आहे. तर तयार झालेल्या ब्लाऊजवर किंवा शिवलेल्या ब्लाऊजवर काय करायचं आहे, लेस लावताना इथं बारीकसा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला, आणि मग आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे. म्हणजे जेणेकरून सुतं पण निघणार नाहीत, म्हणजे शोल्डरपासून इथून सुरुवात करायची आहे आपल्याला. तर आता अगोदर आपण एक टीप साईडनं मारून घेऊया, अगदी कडेनं. तर अशी शिस्तीत एकसारखी टीप मारून घ्या लेसवरती. शक्यतो लेस जी लावणार आहात ना, त्याचा सेम मॅचिंगचा दोरा लावा, म्हणजे जेणेकरून लेसवर दोरा दिसणार नाही. वेगळ्या कलरचा जर दोरा लावला तर तो उठून दिसेल त्याच्यावरती, म्हणून सेम कलरचा दोरा वापरा लेस लावताना. तर आता इथं आल्यावर पण आपल्याला काय करायचं आहे, छोटासा कट देऊन 1 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण तिकडं घेतलेलं आहे फिनिशिंग सहित करा, म्हणजे जेणेकरून कुठेही सुतं लेसची बाहेर आलेली दिसता कामा नये, नाहीतर फिनिशिंग खूप खराब दिसतं. तर इथून मी असं आडवी टीप मारून घेतलेली आहे, आणि परत डबल टीप आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण लेस थोडीशी ब्रॉड आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, उचलल्यासारखी होती, त्यामुळे अगोदर साईडनं मारा, आणि नंतर हे जे तुम्हाला दिसत आहेत ना साईडला पाकळ्या, त्याच्यावरनं पण तुम्ही एक टीप मारून घ्या. म्हणजे ब्रॉड जर लेस असेल तर तुम्हाला डबल टीप घेणं गरजेचं आहे. तर ती पण लेस अशी व्यवस्थित टीप मारून घ्या लेसवरून. तर बघू शकता कशा पद्धतीनं आपली डिझाईन तयार झालेली आहे, मी दाखवते तुम्हाला.
ब्लाऊज न उसवता म्हणजे जो तयार झालेला ब्लाऊज होता त्याच्यावर पण तुम्ही न तर मैत्रिणीनं बघू शकता मी तुम्हाला म्हणजे कसं जर तयार ब्लाऊज असेल म्हणजे शिवून तयार झालेला ब्लाऊजवर तुम्ही अशा पद्धतीनं नक्की डिझाईन बनवू शकता कोणतीही टीप न उसवता. तर ही दोनच हे होत्या म्हणजे लेस जास्त शिल्लक राहिली नाही, त्यांनी आणून दिलेली ही लेस होती त्यामुळे दोनच असे ट्रायंगल तयार झाले. जर तुम्हाला हवा असेल तर 3 किंवा 4 पण तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार आणि मध्ये इथं हवं तर तुम्ही छोटासा पॅच पण लावू शकता. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.